जेव्हा माणसाला आधार नसतो, तेव्हा माणसाला माणूस जागा होऊन त्याला आधार देण्याचं काम करतो. पर्यंत तुमचं या एपीएन महाराष्ट्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला प्रतिसाद लोकांचा मिळतो? प्रचंड असा म्हणजे आनंददायी आणि एकदम उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद आहे. मी या सर्व माझ्या जनतेशी असं 24 तास ज्याच्याशी असं नाळ, असं जमिनीवर जुडलेली माझी नाळ असल्यामुळं सगळ्यासोबत एकदम व्यवस्थित असं प्रतिसाद, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. तुम्ही एका ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर म्हणजे हल्ली तुम्ही नेलवाडाचे दौरा करत असताना जेव्हा अजित पवार यांचं नाव आलं त्यावेळेस तुमचे डोळे पणावले. काय भावनिक झालं होतं तुम्ही? नाही, शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावरती चालणारा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी पक्ष, आणि त्यामध्ये अजितदादा, आणि लोकांना हवं असं नेतृत्व, लाडक्या बहिणींचा अजितदादा, लाडक्या बहिणींचा लाडका दादा, हे आपल्याला सोडून गेले अचानकपणे. आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही दुर्दैवी घटना घडेल. मी बाकीच्या माझ्या विरोधकांसारखं की बाबा मी ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, त्या धर्माचा आहे, मी जाती धर्माचं विजन न घेऊन जाता लोकांसमोर फक्त आणि फक्त विकास आणि विकास याच विजनवरती पुढे जातोय, लोकांना मत मागतोय. आणि माझ्या भाषेमध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये कधीच अरेरावीची दमदाटीची भाषा नाही आहे. तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकांची, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या अनेक अशा लोकांची, जनतेची, सगळ्यांची अवकात त्यांनी काढली. मी फिरत असताना असं मला किंवा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागले की प्रत्येक गावातली, जसं की शिर्शी असो, नेलवाड असो, बडूर असो, कोराळी असो, वाडी कासार शिर्शी असो, कोराळी वाडी असो, शिराडण असो, या सगळ्या गावामध्ये एकदम बिकट परिस्थिती आहे. आपले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतात की मी विकास केला, विकास केला. कुठं आहे तो विकास? आणि विकास केला तर तो त्यांनी केला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते काय म्हणतात की मला बघून मतदान करा. ही आमदारकी, खासदारकी याची निवडणूक नसून सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मला बघून मतदान करा असं त्यांचं आव्हान आहे जनतेला. ठीक आहे, तुम्हाला बघून मतदान केलंय ना लोकांनी, आमदारकीला आपल्याला मतदान केलंय, आपण निवडून आलात, पण स्थानिक सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आणि मी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती पुढे जातोय. सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, माझं जाहीर आवाहन आहे, माझी विनंती आहे की बाबा तिन्ही उमेदवारांचं, जसं की मी असो किंवा आणखीन माझे 2 विरोधक असो, स्वामी पण आहेत ना? हो, हे माझे सहकारी आहेत, मी यांचं म्हणत नाही. माझे जे विरोधक आहेत जिल्हा परिषदेचे, माझे सोबती, म्हणजे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असो, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असो, ह्या तिन्ही माझं आणि माझ्यासहित त्या दोघांचं जनतेने शांत चित्ताने तिघांचंही मूल्यांकन करावं की बाबा ह्याचं विजन काय, याला काही विकासाचं विजन आहे का, ह्या जाती धर्माचं विजन घेऊन पुढं आलाय का, या अगोदर त्यांनी काही कामं केलीत का, त्याचं आत्ताचं काय काम आहे आणि पुढं तो काय करणार आहे. या भागामध्ये मी कुठल्याही पदावरती नसताना, साधा ग्रामपंचायतचा सदस्यही नसताना, या भागामध्ये भरपूर अशी अनेक कामं केलेली आहेत. जसं की माझ्या एकल महिलांना शिलाई मशीनचं वाटप असो, जसे की माझे शालेय बांधव आहेत, विद्यार्थी छोटे छोटे, त्यांना सायकलीचं वाटप असो, माझ्या भजनकरी मंडळांना त्यांचं साहित्य असो, मोठ्या मोठ्या कुस्तीच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्यात माझ्या युवकांना, किंवा काहीतरी त्यांना त्या क्रीडा क्षेत्रातनं, कला क्षेत्रातनं त्यांना काहीतरी नवीन ऊर्जा मिळावी. आणि रोजगारासाठी मी भरपूर काही असा प्रयत्न केला आहे. मी कुठल्या ग्रामपंचायतचा सदस्य नसताना सुद्धा माझ्या अनेक युवकांना परमनंट जॉबवरती लावण्याचं मी काम केलेलं आहे. अशा भरपूर अशा योजना केल्या आहेत. मी दरवर्षी आरोग्य शिबिर घेत असतो, नेत्रदान शिबिर घेत असतो, शालेय साहित्य दरवर्षी वाटप करतो. इलेक्शन आत्ता आहे, मी आत्ता केलेलं नाही आहे. सगळं लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण केला जातोय की हा विशिष्ट समाजाचा आहे आणि हा निवडून आल्यानंतर असं करेल, तसं करेल. तर कासार शिर्शी परिसरातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे की माझी पार्श्वभूमी पहा, माझा जुन्या इतिहास पहा, माझी सध्याची वागणूक पहा. लोक काय करतात, इलेक्शन आलं की गोडगोड बोलून तेवढंच कामापुरतं गोडगोड. माझा असा स्वभाव नाही आहे. मला येऊन 9 वर्ष झाले, मी समाजसेवा करतोय. 9 वर्षामध्ये माझ्यापेक्षा लहान युवकाला पण मी अहो जावं म्हणूनच बोलतोय. आणि प्रत्येकाचा वडीलधारी असो, माझ्यापेक्षा लहान मुलगा असो, मी प्रत्येकाचा मान सन्मान करतो. आणि असा आपल्याला शब्द देतो, विश्वास देतो की माझ्याकडून कुठलाही अपप्रचार, गैरवर्तणूक अशी होणार नाही. आणि मी सर्व लोकांना, सर्व माझ्या युवकांना सोबत माझ्या भावासारखं, माझ्या मोठ्या भावासारखं, माझ्या लहान भावासारखं समोर घेऊन चालेल, हा विश्वास देतो. जेव्हा
माणसाला आधार नसतो तेव्हा माणसातला माणूस जागा होऊन त्याला आधार देण्याचं काम करतो. मी हे वाक्य का बोललो? कारण राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून, अर्थमंत्री म्हणून ज्याने आपला पूर्ण आयुष्य लोकांसाठी, लोककल्याणकारी कार्यासाठी घातले असे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना मी प्रथमतः भावपूर्ण श्रद्धांजली देतो. ही का सांगतोय की कासार शिरसी येथे जिल्हा परिषद गटाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं अधिकृत उमेदवार असलेले उमेदवार आपल्यासोबत आहेत, ज्यांना अनेक लोकांनी बघितलेलं आहे. युवकांमध्ये त्यांचा क्रेज आहे. अनेक समाजाची त्यांनी अडीअडचणी जाणून घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर त्यांना उमेश असं नावानं ओळखतं, परंतु उमापुरे यांचं त्यांचं नाव आहे. युवक चेहरा आहे आणि सर्व समाजाचा आदर आणि सन्मान ठेवून लोकांसाठी, लोकांच्या हितासाठी, लोकांच्या प्रश्नाची जाण ठेवून लोकांसाठी झगडणारा, लढणारा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते ओळखले जातात. शेवटचा टप्पा निवडणुकीचा आहे. जिल्हा परिषद कासार गटातून तो उमेदवार आहेत. गाव टू गाव, डोर टू डोर लोकांपर्यंत चाललेत. काय विषय त्यांनी लोकांपर्यंत मांडलेत आणि कसं प्रतिसाद लोकांचा आहे ते पण जाणून घेऊया. परत तुमचं या APN महाराष्ट्रामध्ये हार्दिक स्वागत आहे. धन्यवाद सर. काय सांगाल, कशा पद्धतीत तुम्हाला प्रतिसाद लोकांचा मिळतोय? प्रचंड असा म्हणजे आनंददायी आणि एकदम उत्स्फूर्तपणे लोकांचा प्रतिसाद आहे. एकदम व्यवस्थित असं की कुठली अडचण नाही, आपुलकीचं एकदम असं प्रेमाचं, जसं काय मी या सर्व माझ्या जनतेशी असं 24 तास ज्याच्याशी असं नाळ, असं जमिनीवर जुडलेली माझी नाळ असल्यामुळं सगळ्यासोबत एकदम व्यवस्थित असं प्रतिसाद, उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे. तुम्ही एका ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर म्हणजे हल्ली तुम्ही नेलबाळाचे दौरा करत असताना जेव्हा अजितदादा पवार यांचं नाव आलं त्यावेळेस तुमचे डोळे पणावले. काय भावनिक झालं होतं तुम्ही? नाही, शिव शाहू फुले आंबेडकर या विचारावरती चालणारा फक्त आणि फक्त राष्ट्रवादी पक्ष, त्यामध्ये अजितदादा, आणि लोकांना हवं असं नेतृत्व, लाडक्या बहिणींचा अजितदादा, लाडक्या बहिणींचा लाडका दादा, हे आपल्याला सोडून गेले अचानकपणे. आपण कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की असं काही दुर्दैवी घटना घडेल. यामुळं थोडं लोकांमध्ये बोलत असताना थोडं खूप वाईट वाटलं मनामध्ये. आणि सर्व धर्मांना सांभाळून सगळ्यांना सोबत घेऊन, जसं की छत्रपती शिवरायांना मानणारे अजितदादा, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे अजितदादा, सर्व थोर विचारवंतांना, संतांना, सगळ्यांना पुढे घेऊन चालणारे आणि सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा नेता आपल्यातनं निघून गेलेत. त्यामुळे थोडंसं वाईट वाटलं, खूपच वेदना झाल्या. त्यामुळे काय विषय तुम्ही लोकांपुढे मांडताय, मतदारापुढे मांडताय? कारण हल्ली तुम्ही सत्तेमध्ये सहभागी जा, तुमचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सत्तेमध्ये आहे आणि सुनीता वहिनी यांनी उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे. काय विजन घेऊन तुम्ही, युवक चेहरा, युवकांसाठी काय विजन घेतलेलं आहे? महिलांसाठी काय विजन आहे तुमच्यासाठी? गावकऱ्यांसाठी, शेतकरी मजुरांसाठी काय विजन आहे? काय प्रश्न किंवा काय विषय घेऊन तुम्ही लोकांपुढे मतदारापुढे चालता? मी बाकीच्या माझ्या विरोधकांसारखं की बाबा मी ह्या जातीचा आहे, त्या जातीचा आहे, मी या धर्माचा आहे, त्या धर्माचा आहे, मी जाती धर्माचं विजन न घेऊन जाता लोकांसमोर फक्त आणि फक्त विकास आणि विकास याच विजनवरती पुढे जातोय, लोकांना मत मागतोय. आणि माझ्या भाषेमध्ये, माझ्या वागण्यामध्ये, माझ्या बोलण्यामध्ये कधीच अरेरावीची, दमदाटीची भाषा नाही आहे. तरी येथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी किंवा माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या युवकांची, माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या अनेक अशा लोकांची, जनतेची, सगळ्यांची अवकात त्यांनी काढली. मी फिरत असताना असं मला किंवा अक्षरशः डोळ्यातनं पाणी यायला लागले की प्रत्येक गावातली, जसं की शिरशी असो, नेलवाड असो, बडूर असो, कोराळी असो, वाडी कासार शिरशी असो, कोराळी वाडी असो, शिराडण असो, या सगळ्या गावामध्ये एकदम बिकट परिस्थिती आहे. आपले स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणतात की मी विकास केला. कुठं आहे तो विकास? आणि विकास केला तर तो त्यांनी केला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते काय म्हणतात की मला बघून मतदान करा. ही आमदारकी, खासदारकी याची निवडणूक नसून सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. मला बघून मतदान करा असं त्यांचं आव्हान आहे जनतेला. ठीक आहे, तुम्हाला बघून मतदान केलं ना लोकांनी, आमदारकीला आपल्याला मतदान केलंय, आपण निवडून आलात, पण स्थानिक सामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे.
आणि मी फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरती पुढे जातोय. आणि पुढे जात असताना सर्व जनतेला माझी कळकळीची विनंती आहे, माझं जाहीर आवाहन आहे, माझी विनंती आहे की बाबा तिन्ही उमेदवारांचं, जसं की मी असो किंवा आणखीन माझे 2 विरोधक असो, राजप्पा स्वामी पण आहेत ना? हो, हे माझे सहकारी आहेत. मी यांचं म्हणत नाही. माझे जे विरोधक आहेत जिल्हा परिषदेचे, माझे सोबती, म्हणजे काँग्रेस पक्षाचे उमेदवार असो, भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असो, ह्या तिन्ही माझं आणि माझ्यासहित त्या दोघांचं जनतेने शांत चित्ताने तिघांचंही मूल्यांकन करावं की बाबा ह्याचं विजन काय आहे? याला काही विकासाचं विजन आहे का? ह्यात जाती धर्माचं विजन घेऊन पुढं आलाय का? या अगोदर त्यांनी काही कामं केलीत का? त्याचं आत्ताचं काय काम आहे आणि पुढं तो काय करणार आहे? मी या अगोदर जनतेसमोर जात असताना, मी या अगोदर या भागामध्ये मी कुठल्याही पदावरती नसताना, साधा ग्रामपंचायतचा सदस्यही नसताना, या भागामध्ये भरपूर अशी अनेक कामं केलेली आहेत. जसं की माझ्या एकल महिलांना शिलाई मशीनचं वाटप असो, जसे की माझे शालेय बांधव आहेत विद्यार्थी छोटे छोटे, त्यांना सायकलीचं वाटप असो, माझ्या भजनकरी मंडळांना त्यांचं साहित्य असो, मोठ्या मोठ्या कुस्तीच्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्यात माझ्या युवकांना, किंवा काहीतरी त्यांना त्या क्रीडा क्षेत्रातनं, कला क्षेत्रातनं त्यांना काहीतरी नवीन ऊर्जा मिळावी. आणि रोजगारासाठी मी भरपूर काही असा प्रयत्न केला आहे. मी कुठल्या ग्रामपंचायतचा सदस्य नसताना सुद्धा माझ्या अनेक युवकांना परमनंट जॉबवरती लावण्याचं मी काम केलेलं आहे. अशा भरपूर अशा योजना केल्या आहेत. मी दरवर्षी आरोग्य शिबिर घेत असतो, नेत्रदान शिबिर घेत असतो, शालेय साहित्य दरवर्षी वाटप करतो. इलेक्शन आत्ता आहे, मी आत्ता केलेलं नाही आहे सगळं. मला येऊन 9 वर्ष झालं मी समाजकार्य करतोय. समाजकार्य करत असताना माझ्या गावामध्ये, माझं कोराळी म्हणून गाव आहे, माझ्या गावामध्ये तुम्ही लहानातल्या लहान लेकरांना विचारा किंवा मी कामं केलीत का नाही. जसं की माझ्या महादेव मंदिरामध्ये पेवर ब्लॉकचं काम असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, परत लाईटीचं काम असो. माझ्या गावामध्ये येऊन पहा तुम्ही, प्रत्येक गावामध्ये खांबाला छोटे छोटेसे बल्ब असतात, पण माझ्या गावामध्ये 100 वॅटचे फोकस आहेत प्रत्येक गावामध्ये. शहरासारखं माझं विजन एकच आहे, शिर्शी या भागाचा विकास आणि फक्त विकास. या व्यतिरिक्त माझं काही हे नाही आहे, विजन नाही आहे. मला जातीचं नाही आहे, धर्माचं नाही आहे. फिरून मी एकच गोष्ट का बोलतोय, किंवा विरोधक जे आहेत ते फक्त जातीवर आणि धर्मावर. आणि परवा 2 दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीच्या इथे सभा झाली असता स्थानिक लोकप्रतिनिधींनी सामान्य कुटुंबातल्या लोकांची अवकात काढली. त्यांचं म्हणणं असं होतंय किंवा कोणीही उठतंय इलेक्शन लढतंय, कोणीही उठतंय फॉर्म भरतंय, म्हणजे आम्ही तुमच्या सतरंजाच उचलायच्या का? आम्ही बेरड, धनगर, वडार, कैकाडी, साळी, माळी, कोळी, तेली, वंजारी, आम्ही लोकांनी तुमच्या सतरंजाच उचलायच्या का? हां, मुस्लिम, आम्हा सगळ्यांचं तुम्ही कधी विचार करणार? म्हणजे आमचे तुम्हाला मतदान चालतात, आमचं तुम्हाला मत चालतं, पण आमची उमेदवारी तुम्हाला चालत नाही का? आपल्या बोलण्यातून ते सगळं दिसून आलंय. जनता खूप हुशार झालेली आहे. येणाऱ्या काळात नक्कीच जनता हे आपल्याला प्रत्युत्तर देईल अशी मी जनतेकडनं अपेक्षा व्यक्त करतो. मला सांगा, तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून युवा असताना अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला, काम केलं, जनतेपुढे चाललंय. पण मला एक गोष्ट समजत नाही, आता हल्ली राजकारणामध्ये तुम्ही पण सत्तेमध्ये सहभागी आहातच. आता काँग्रेस म्हणलं की आम्ही शिंगाई करू जिल्हा परिषद गटाला, भाजप म्हणतंय आम्ही औसा शहर मॉडेल काढू, पण औसा शहरामध्ये तर अफसल बाबा शेख नगराध्यक्ष असताना त्यांनी केलेलं असं त्यांनी सांगतात. तर राष्ट्रवादी काय बारामतीचा विकास या धर्तीवर करेल असं. आता काँग्रेस म्हणलं की आम्ही शिंगाई करू जिल्हा परिषद गटाला, भाजप म्हणतंय आम्ही औसा शहर मॉडेल काढू, पण औसा शहरामध्ये तर अफसल बाबा शेख नगराध्यक्ष असताना त्यांनी केलेलं असं त्यांनी सांगतात. तर राष्ट्रवादी काय बारामतीचा विकास या धर्तीवर करेल असं, बारामती धर्तीवरती तर विकास 100% आपल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं म्हणणं काय, मी हजारो कोटींचा विकास केला. विकास त्यांनी फक्त 2च गोष्टीचा केला. एक, सार्वजनिक बांधकाम विभाग, त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना फक्त आराम करण्यासाठी त्यांनी, सामान्य जनतेसाठी त्यांनी काय केलं? एखादी हॉस्पिटल बांधलं का, एखादी काही आरोग्य सेवेसाठी काय केलं का, शाळा बांधली, काय केलंय त्यांनी? विकास म्हणजे नेमका कुठल्या गोष्टीचा विकास केलाय? आणि जे बसस्थानक झालेलं आहे, माझी आणि साहेबांची ओळखच आपल्या कासारशिरशी बसस्थानकाच्या कामासाठी आणि कोराळी कासारशिरशी या रस्त्यासाठी ओळख झाली होती. माझी त्यांची पहिली भेट फक्त आणि फक्त कासारशिरशी कोराळी या रस्त्याची खूप बिकट अवस्था होती. या रस्त्यासाठी माझी ओळख झाली, माझी आणि साहेबांची, आमदार साहेबांची. ज्यावेळेस आपल्या मुख्यमंत्री साहेबांचे स्वीय सहाय्यक होते त्यावेळेस, त्यानंतर बसस्टँड
हे जे झालेलं आहे 100% त्यांनी मंजूर केले. ते स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत का? आहेत. त्यांचा अधिकार आहे का? आहे. आम्ही कार्यकर्ते आहोत. आम्ही त्यांच्याकडे मागणी करू शकतो आणि त्यांचा पाठपुरावा करू शकतो. ह्या पलीकडे काही विकास झाला असं मला वाटत नाही. तर मला सांगा, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं तुम्ही सत्तेमध्ये सभे असताना आता विकास मी तुम्हाला प्रश्न विचारला होता की काँग्रेस म्हणते शिंगाई करू, भाजप म्हणते औषधाचं करू, पण औषधाची तर आता अफसर शेख, डॉक्टर अफसर शेख तुमच्यापर्यंत प्रचाराला येणार तर त्यांनी ते प्रचार चालूच आहे तुमचा. ही मुद्दा कसा खोडून काढणार तुम्ही काय करणार आहात? त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही सत्तेत आहोत. मग आम्ही काय सत्तेच्या बाहेर आहोत का? आमचे आदरणीय दादा उपमुख्यमंत्री होते. आमच्या आता सुनेत्रा वहिनी उपमुख्यमंत्री आहेत. आम्ही पण सत्तेतलेच लोक आहोत. आम्ही सत्तेतले लोक नाही आहोत असा विषय नाही आहे. आम्ही सत्तेतलेच आहोत. आमचे वहिनी आहेत. आमचा पक्ष सत्तेमध्ये आहे. आमचे जिल्हाध्यक्ष खूप सक्रिय आहेत आणि जबाबदारीने सांगतो, फक्त येणाऱ्या काळामध्ये आम्ही सत्तेत आमच्या सगळ्या म्हणजे नेते मंडळी आमचे जे काही असतील, मला माहिती आहे निधी कुठून आणायचा, कसा आणायचा, सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. खूप कमी वयामध्ये भरपूर काही कामं केलेत आणि येणाऱ्या काळामध्ये असं लोकांसारखं भूलथापा मी देणार नाही, पण नक्कीच विकास करण्याचा 100% प्रयत्न करेन. शांघाई होणे हे ते एक म्हणणं झालं, ते राजकारण्यांचं एक म्हणणं झालं, काहीतरी गोड बोलायचं आणि तेवढं सेम बारामती होईल. 100% बारामती होईल. त्यात काही बदल होणार नाही. युवा चेहरा, कर्तृत्वानं आणि प्रत्यक्षात कामानं मी विरोधकांना उत्तर देईन. माझ्यासोबत असलेले जे 3 उमेदवार, म्हणजे त्यांना धरून 3 उमेदवार, काँग्रेस आणि भाजप आणि राष्ट्रवादी, ही 3 उमेदवार डोळ्यासमोर ठेवा, बारकाईने निरीक्षण करा, त्यांचं मूल्यांकन करा आणि जेव्हा तुम्हाला समजेल का हे विचार, हे काम, हे कार्य तो करू शकतो, असा उमेदवार तुम्ही निवडा. आणि एक विषय त्यांच्याकडे अजून एक राहिलेला आहे, मी त्यांना विचारणार की ते अजून तुम्हाला काही मतदारांची किंवा काही प्रतिक्रिया मनातील असेल तर. माझा एक विषय राहिलेला आहे. लोकांमध्ये असा संभ्रम निर्माण केला जातोय की हा विशिष्ट समाजाचा आहे आणि हा निवडून आल्यानंतर असं करेल तसं करेल. तर मग कासारशिरशी परिसरातील सर्व जनतेला माझं आव्हान आहे, माझी विनंती आहे की माझी पार्श्वभूमी पहा, माझा जुन्या इतिहास पहा, माझी सध्याची वागणूक पहा. लोक काय करतात, इलेक्शन आलं की गोड बोलून तेवढंच कामापुरतं गोड. माझा असा स्वभाव नाही आहे. मला येऊन 9 वर्ष झालं मी समाजसेवा करतोय. 9 वर्षामध्ये माझ्यापेक्षा लहान युवकाला पण मी अहो जावं म्हणूनच बोलतोय आणि प्रत्येकाचा वडीलधारी असो, माझ्यापेक्षा लहान मुलगा असो, मी प्रत्येकाचा मान सन्मान करतो आणि असा आपल्याला शब्द देतो, विश्वास देतो की माझ्याकडून कुठलाही अपप्रचार, माझ्या गैरवर्तणूक अशी होणार नाही आणि मी सर्व लोकांना, सर्व माझ्या युवकांना सोबत माझ्या भावासारखं, माझ्या मोठ्या भावासारखं, माझ्या लहान भावासारखं समोर घेऊन चालेल, हा विश्वास देतो. असे खूप युवक आहेत ज्यांचे विचार कमी वेळामध्ये, संस्कार चांगले असल्याने लोकांपर्यंत जातात, लोकांना माहीत होतंय. आणि असे काही जण असतात जे फक्त पैशावरती, आपल्या वडीलधारी मंडळीवरती किंवा घराणेशाहीवरती मीच हा शब्द वापरतो. मात्र सर्व समाजाला, सर्व धर्माला, सर्व जातीला सोबत घेऊन चौफेर विकास बारामती जातीवरती कासारशिरसी जिल्हा परिषद गट या सर्कलमध्ये करणार अशी शाश्वती त्यांनी दिलेली आहे. आणि तुम्हाला माहीत असेल ह्यांचं चिन्ह काय, वेळ बघून वेळेच्या आत काम करणारे दादा. आणि त्या दादांनी त्यांना शिकवण दिली की घड्याळ हे वेळेच्या आत काम करण्याची संधी, मिळालेली संधीचं सोनं करून लोकांपर्यंत जाण्याची संधी, लोकांना आपल्यासारखं करून घेण्याची संधी आणि लोकांचं काम हीच आपलं काम आहे, लोकांची सेवा हीच आपलं सेवक म्हणून लोकांनी दिली संधी आहे. आणि त्यामुळे संधीचं सोनं कसं करावं या युवकाला माहीत आहे. त्यामुळे उमाजी यांचं म्हणणं असं होतं किंवा जात पात धर्म ह्याच्या पलीकडे जाऊन फक्त माणूस म्हणून, गावकरी म्हणून, शेतकरी म्हणून, कष्टकरी म्हणून, महिला भगिनी म्हणून आणि युवक माझे मित्र आणि भाऊ म्हणून मी त्यांचा विकास घरापर्यंत करणार बारामती जातीवर. मी असलम दारेकर, एपीएन महाराष्ट्र न्यूजसाठी कासारशिरसी जिल्हा परिषद गट. अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.